Good morning, friend. Welcome to my YouTube channel, Sri Sai Foundation English Tech. Previous lecture we have studied in page number 4. मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण अभ्यासलं होतं की ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठामध्ये जो ॲस्ट्रोलॉजर्स होता तो कुठेतरी त्याच्या घरी जाण्याच्या मार्गावर होता, परंतु त्याच वेळी त्या ठिकाणी कुठला तरी एक क्लायंट आलेला होता आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी आर्ग्युमेंट चालू होता आणि तो आर्ग्युमेंट फिनिश केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय घडलं ते आपल्याला बघायचं आहे पेज नंबर 5वर. परंतु मित्रांनो, पेज नंबर 5वर स्टार्ट करत असताना पेज नंबर 4वरून आपल्याला स्टार्टअप करायचं आहे, कारण की त्या ठिकाणी काहीतरी लाईनिंग बाकी होती. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप नंतर मग आपण 5 नंबर पेजला. परंतु मित्रांनो, स्टार्टअप करण्याच्या अगोदर जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो निश्चितच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आणि त्यानंतर नोटिफिकेशन बेल कॉनवर क्लिक करा, की जेणेकरून फ्युचरमध्ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग लवकर स्टार्ट करूया. पेज नंबर 5वर. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अ प्रेयर्स टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चॅरिट. आता मित्रांनो, द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप. आता ॲस्ट्रोलॉजरने काय केलं? प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना. टू कोणाकडे? टू हेवन. हे आता हेवनचा अर्थ स्वर्ग पण होतो, देवाकडे पण होतो. त्याने त्याच्या देवाकडे, हेवन म्हणजे काय? देवाकडे काय केली? एक प्रार्थना पाठवली. ॲज द ऑदर लिट अ चॅरिट. आता चॅरिट म्हणजे काय? ते जे त्यांची काहीतरी एक पेटवण्याचा एक प्रकारच असेल ॲस्ट्रोलॉजर डेचा, की जेणेकरून देवाला आपण जशा आपल्या पद्धतीने श्रद्धेने आपण अगरबत्ती लावत असतो तशा पद्धतीने त्याचा एक चॅरिट पेटवला. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्से. ॲस्ट्रोलॉजरने काय केलं? कॉट अ ग्लिम्से. ग्लिम्से म्हणजे काय? ओझरतं दर्शन. ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. तर ज्यावेळेस तर चेरूट पेटवत असताना, मॅच लाईट म्हणजे काय? काडीपेटी पेटवत असताना त्याने काय केलं? त्याचा फेस जो होता क्लायंटचा, त्या फेसचं त्याने काय केलं? एक ओझरतं दर्शन घेतलं. दिस वॉज अ पॉज ॲज अ कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स शोअर ॲट देअर हाऊसेस अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड अगेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. देअर वॉज अ पॉज ॲज अ कार हुटेड. आता या ठिकाणी काय होता? पॉज म्हणजे काय? त्याला आपण विराम म्हणतो. या ठिकाणी आपण थबकला म्हणूया. काय? पॉज ॲज अ कार्स हुटेड. कार्स हुटेड म्हणजे काय? ते काही गाड्यांचे आवाज असतील कुठं? रस्त्यावर. त्याच्यानंतर काय? जुटका ज्याला म्हणतो आपण बग्गी, ज्याला घोडागाडी किंवा टांगागाडी ज्याला म्हणतो आपण, तो एक त्याला जुटका प्रकार म्हणतो. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस. त्या ठिकाणी कुठेतरी असं वातावरण होतं की ज्या ठिकाणी कुठेतरी गाड्यांचा हॉर्न वाजत होता. ज्या काही बग्ग्या असतील तुमच्या, त्या बग्ग्यांचे जे ड्रायव्हर्स असतील ते ड्रायव्हर्स काय करत होते? त्यांच्या हॉर्सला काय करत होते? सोअर करत होते, म्हणजे काय? हाडी देत होते. आणि त्याच्यानंतर अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड म्हणजे गर्दी, आणि बॅबल्स म्हणजे काय? गोंगाट. जो काही तो गर्दीचा गोंगाट होता. काय होता? ॲजिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. तो जो एक पार्क होता, ज्या पार्कमध्ये तो ॲस्ट्रोलॉजर बसलेला होता, त्या ठिकाणचं त्या आत्ताच्या घडीला ज्यावेळेस क्लायंट त्या ठिकाणी आलेला होता त्यावेळचं ते ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी मित्रांनो एक्सप्लेन केलेलं आहे. द ऑदर सॅट डाऊन सकिंग हीज चेरूट पुटिंग आउट सॅट देअर रसलेसली. आता त्या ठिकाणी द ऑदर सॅट डाऊन, तो जो दुसरा व्यक्ती होता म्हणजेच क्लायंट, तो त्या ठिकाणी काय करा? खाली बसला. सकिंग हीज चेरूट, आणि त्याने काय केलं? त्याचा जो सुरका असतो मित्रांनो, ज्या ठिकाणी ते आता एक पेटवलेला होता, चेरूट पेटवलेला होता, त्याचा काय केला? त्याने एक सकिंग केला. सकिंग म्हणजे काय? पेटवणे किंवा त्याचा सुरका घेणे. चेरूट पुटिंग आउट सॅट देअर रसलेसली, आणि तो काय केला? त्याने पुटिंग आउट आणि सॅट देअर रसलेसली म्हणजे काय? बेफिकिरीने. आणि त्या ठिकाणी तो बेफिकिरीने बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी कम्फर्टेबल. जो ज्योतिषी होता त्याला काय वाटत होतं? अत्यंत अस्वस्थ असं वाटत होतं. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आता मध्यस्थरीनंतर त्यांचं कुठेतरी आर्ग्युमेंट डील झालेलं होतं की मी तुला इतके पैसे दिल्यानंतर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, आणि माझ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर आलं तर मी एक्सेप्ट करेल, नाही उत्तर बरोबर आलं तर मी जर तुला प्रूफ करून दिलं तू तुम्हाला त्या बदल्यात इतके रिटर्न पैसे. एवढं डील झाल्यानंतर कुठेतरी ज्यावेळेस ॲस्ट्रोलॉजरला काय झालं? अनकम्फर्ट झालं, म्हणजे अस्वस्थ झालं. त्यावेळेस ॲस्ट्रोलॉजरच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न आला. हिअर टेक युअर आना बॅक, आणि तो म्हणे हा घे तुझा आना जो आहे तो परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, आणि मला या असल्या, यूज टू म्हणजे काय? सवयच नाही. मला या असल्या यांची सवय नाही आहे. कशाची? तर सच चॅलेंज, अशा प्रकारच्या आव्हानांची मला सवय नाही, असं कोण म्हणतोय? ॲस्ट्रोलॉजर म्हणतोय.
इट इज अ लेट फॉर मी टुडे, आणि आज मला खूप काय झाला आहे, उशीर झाला आहे. ही मेड अ प्रिपरेशन टू बंडल अप, आणि त्याने काय केली, मेड अप प्रिपरेशन, प्रिपरेशन म्हणजे काय, तयारी केली कशाची, टू बंडल अप म्हणजे त्याची जी साहित्य सामग्री होती, त्याची इन्स्ट्रुमेंट होते, त्याची आवरावर करण्याची, म्हणजे बंडल अप म्हणजे काय, आवरसावर करणे, त्याची तयारी करायला लागला तो. द ऑदर हेल्ड हिज विस्ट अँड सेड, जो ऑदर होता म्हणजे जो क्लायंट होता त्याने काय केला, हेल्ड म्हणजे पकडणे, हिज विस्ट म्हणजे काय, मनगट, त्याने त्याचं मनगट पकडलं, अँड सेड आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, आता तू इथून सुटू शकत नाही. यू ड्रॅग मी इन अ व्हाईल आय वॉज पासिंग, तू काय केलं मला, यू ड्रॅग म्हणजे काय, ओढणे, तू मला इथं ओढलंय, इन व्हाईल आय वॉज पासिंग, ज्यावेळेस मी जात असताना तू मला इथं आपसूप ओढलेला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. अदर्स म्हणजे जो क्लायंट होता त्याचा त्या ठिकाणी ब्लेम करतोय. द ॲस्ट्रोलॉजर शिवर इन हिज ग्रीप अँड हिज वाईस शूक अँड बिकम अ फेंट. ॲस्ट्रोलॉजर शिवर करायला लागला म्हणजे काय, थरथर करायला लागला. इन हिज ग्रीप त्याच्या तावडीत सापडलेला होता, त्याच्या मनगटमध्ये काहीतरी धरून ठेवलं होतं. आणि अदर्स जो म्हणजे क्लायंट जो होता, आता अदरच्या ऐवजी मी क्लायंटच म्हणतो मित्रांनो, जो क्लायंट्स होता त्याला तो सांगत होता की तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय या ठिकाणी तुझी सुटका होऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन अ वाईल आय वॉज पासिंग, द ॲस्ट्रोलॉजर शिवर इन हिज ग्रीप म्हणजे पकड, अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट, आणि त्याचा आवाज जो होता काय झाला, शूक म्हणजे काय, ज्याला आपण थरथरल्या आवाजात म्हणतो किंवा कापलेल्या आवाजात म्हणतो, अँड बिकम अ फेंट, आणि त्याचा आवाज काय झाला, कापत होता आणि थरथरत होता आणि क्षीण होत होता, म्हणजे हळूहळू कमी होत होता. लिव्ह मी टुडे, सोड मला, आज मला सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो, मी तुझ्याशी काय करेल, उद्या बोलेल. द ऑदर ट्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज. तो काय, जो क्लायंट होता तो काय करतो, थर्स्ट हिज पाम म्हणजे काय, तड हात, त्याच्या पुढे जोराने पुढे त्याच्या तड हात त्याच्या तोंडापुढे नेतो, म्हणजे इन हिज फेस अँड सेड, आणि म्हणतो चॅलेंज इज चॅलेंज, आव्हान तर आव्हान असतं. गो ऑन सुरू कर, गो ऑन म्हणजे काय, सुरू कर. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमन. आता तो काय म्हणतो बघा, ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रॉट ड्राईंग अप, आता त्याचं काय, जो थ्रॉट म्हणजे काय, त्याचा घसा कसा कोरडा पडलेल्यासारखा होता. देअर इज अ वुमन, एक महिला होती असं बोलला तो, आणि तो कुठेतरी त्याचा संवाद कुठेतरी स्टॉप झाला आहे. पुढे बघा, स्टॉप सेड द ऑदर, तो लगेच क्लायंट म्हणाला, थांब. आय डोंट वॉन्ट टू ऑल दॅट, मला या गोष्टींकडे काही, हे सर्व काही नको आहे मला. तू जे सांगतो, एक महिला होती आणि ती असं करत होती, ती तसं करत होती, तुमच्या आयुष्यात, त्याला त्याच्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता क्लायंटला, तो म्हणून त्याने त्याला जागेवरच थांबवलं. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, स्टॉप सेड ऑदर, आय डोंट वॉन्ट टू ऑल दॅट, आय शॉल सक्सिडेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तो मग त्याने त्याला ॲस्ट्रोलॉजरला त्याच ठिकाणी थांबवलं आणि सांगितलं की मला हे सर्व काही नको आहे, फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे, शॉल आय सक्सिडेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मी सध्या ज्याच्या शोधात आहे ते मला मिळेल का नाही मिळेल, ॲन्सर दिस अँड गो, याचं मला उत्तर दे आणि मग जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गोर्स ऑल युअर कॉईन्स. अदरवाईज नाहीतर मग काय, आय विल नॉट गेट लेट म्हणजे काय, परवानगी देणे, मी तुला इथून जाण्याची तोपर्यंत परवानगी देऊ शकत नाही. यू डिस्गोर्स ऑल युअर कॉईन्स, मुकाट्याने तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, नाही तर माझे ते कॉईन्स सर्व मला जे आपलं जे डील झालं होतं त्या हिशोबाने मला तू कॉईन देन मग जा, असं त्याचं म्हणणं पडलं. द ॲस्ट्रोलॉजर मटर अ फ्यू इन्कॅटेशन, आता अँड रिप्लाय, आता ॲस्ट्रोलॉजरने काय केलं, मटर केलं म्हणजे काय, पुटपुटला तो थोडं, अ फ्यू म्हणजे थोडं, इन्कॅन्टेशन म्हणजे काय, ज्याला आपण मंत्र म्हणतो, मंत्र थोडं पुटपुटला, अँड रिप्लाय आणि परत त्याने उत्तर दिलं, ऑल राईट ठीक आहे, आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी अ रुपीज इफ व्हॉट आय से इज अ कन्व्हिन्सिंग. परंतु त्याने आता परत अजून एक शर्त ठेवली, कोणी, ॲस्ट्रोलॉजरने, बट विल यू गिव्ह मी अ रुपीज म्हणजे ₹1, मला तुला काय करावं लागेल, ₹1 द्यावा लागेल, इफ व्हॉट आय से इज अ कन्व्हिन्सिंग, जे मी तुला सांगेल ते जर तुला पटलं तर तू मला काय करशील, ₹1 देशील. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, तोपर्यंत, नाहीतर मी काय, माझं काय, आय विल नॉट ओपन माय माउथ, तोपर्यंत मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, तुला जसं करायचं असेल तू कर मग. आफ्टर अ गुड डील ऑफ अ हॅगलिंग द अदर ॲग्रीज, आणि खूप काही, आफ्टर म्हणजे नंतर, अ गुड डील म्हणजे खूप काही चांगल्या या डील केल्यानंतर, ऑफ अ हॅगलिंग म्हणजे काय, ज्याला म्हणतो आपण डिस्कस केल्यानंतर किंवा घासघीस केल्यानंतर, अदर ॲग्री, तो समोरचा जो अदर म्हणजे क्लायंट जो होता तो काय झाला, सहमत झाला. द ॲस्ट्रोलॉजर सेड यू वेअर लेफ्ट
फॉर अ डेड, आय एम राईट. ॲस्ट्रोलॉजर सेड यू वेअर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. तो ॲस्ट्रोलॉजर म्हणतो यू वेअर लेफ्ट. लेफ्ट म्हणजे काय? सोडणे. तुला काय करलं होतं? सोडून दिलं होतं. कशासाठी? फॉर डेड, मरणासाठी सोडून दिलं होतं. ॲम आय राईट? मी बरोबर आहे. ओ टेल मी मोर, अजून मला पुढे सांग. काय? हां, पुढे मला सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. जो नाईफ म्हणजे काय? सुरा, ज्याला चाकू म्हणतो. हॅज पास थ्रू यू वन्स, एकदा तुझ्या म्हणजे शरीरामध्ये किंवा तुझ्या कुठेतरी शरीराच्या कुठल्या तरी भागाला सुरा खोपसलेला होता. सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला. काय म्हणाला ॲस्ट्रोलॉजर? गुड फेलो, ही बेड ही चेस्ट टू शो द स्कॉर व्हॉट्स इल्स. आणि काय तो आता त्या ठिकाणी म्हणतो, भलं ठीक आहे चालेल बहादर. ही बेड ही चेस्ट टू शो द स्कॅर. स्कॅर म्हणजे काय? वन. व्हॉट इल्स. अजून काय? तर या ठिकाणी तो म्हणतो की तुझ्या जे शरीरावर काही जे वर्ण म्हणजे स्केअर म्हणजे काय, ज्याचं खुणा वगैरे जे म्हणतो मित्रांनो, ते खुणा वगैरे त्या ठिकाणी तो दाखवतोय. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, पेज नंबर 6 वर. अँड देन यू वेअर अ पुश इन टू अ वेल नियर इन द फील्ड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि काय पुढे काय झालं? अँड देन यू वेअर पुश. पुश म्हणजे काय? ढकलून देणे. इन टू म्हणजे च्यामध्ये. कुठं? वेल. वेल म्हणजे विहीर. जवळपास तुला विहिरीमध्येच ढकलून दिलेलं होतं. कशासाठी? मरण्यासाठी. नियर इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर अ डेड. ज्या ठिकाणी तुला मरणासाठी सोडून दिलं होतं त्या शेतामध्ये कुठं, त्या जागेमध्ये कुठेतरी जवळपास एक विहीर होती. त्या विहिरीच्या जवळ तुला काय? मरणासाठी सोडून दिले होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू अ वेल, एक्सक्लॅम द अदर ओव्हरवेम बाय इन्थुसियाझम. आय शुड हॅव बीन अ डेड. मी तर मेलेलंच होतो, मरणातच जमा होतो असं म्हणतो तो. इफ जर, सम पासरबाय. पासरबाय म्हणजे काय? ज्याला आपण वाटसरू म्हणतो. जर एखादा वाटसरू हॅड नॉट चान्स टू पीप इन टू अ वेल, जर तो पासरबायने जर त्या विहिरीमध्ये जर डोकावून पाहिलं नसतं तर मी त्या ठिकाणी मेलेलंच असतो असं कोण म्हणतोय? एक्सक्लॅम द अदर. आणि काय म्हणतोय तो? जो क्लायंट होता तो काय म्हणतो? एक्सक्लॅम उद्गारतोय. कशा पद्धतीने? ओव्हरलेम म्हणजे भावनावश होत तो काय करा? उद्गारतो, ज्याला इन्थुसिझम आपण म्हणू शकतो. पुढे बघा मित्रांनो, वेन शॉल आय गेट ॲट हिम. वेन शॉल आय गेट ॲट हिम, मी त्याला या ठिकाणी शोधू शकेल का? ही आस क्लिन्झिंग हिज फर्स्ट. आता मूठ त्याची ही आस त्याने विचारलं. कसं? क्लिन्झिंग हिज फिस्ट. फिस्ट म्हणजे काय? मूठ. त्याने त्याची मूठ घट्ट आवडत विचारलं. इन द नेक्स्ट वर्ड, तो पुढचं उत्तर ॲन्सर द ॲस्ट्रोलॉजर. इन द नेक्स्ट वर्ड म्हणजे पुढच्या जन्मी. वर्ड म्हणजे जग, नेक्स्ट म्हणजे पुढे. पण या ठिकाणी सरळ सरळ ॲस्ट्रोलॉजरच्या लँग्वेजमध्ये जर तर पुढच्या जन्मी सांगतोय. कोण म्हणतं? ॲन्सर द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजरने उत्तर दिलं. ही डेड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाउन. तो काय म्हणतोय आता? तुला ज्याने चाकू खोपसला होता, ज्याने सुरा खोपसला होता, तो काय केला आहे? ही डेड 4 months ॲगो, त्या 4 महिन्यापूर्वीच मेला आहे. कुठं? इन अ फार ऑफ टाउन, खूप दूरच्या गावात तो मेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तू त्याला कधीच शोधू शकत नाही किंवा तू त्याला कधीच भेटू शकत नाही. द अदर ग्रॉन ऑन हिअरिंग इट. आता द अदर म्हणजे काय? तो क्लायंट. तो क्लायंट काय करतो? ग्राउंड म्हणजे काय? ज्याला आपण हडहडाला व्यक्त करतो तो त्या ठिकाणी. ऑन हिअरिंग, ज्यावेळेस त्याने तो हे ऐकतो त्यावेळेस. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. आता ॲस्ट्रोलॉजरने काय केलं? पुढची प्रक्रिया सुरू केली. कशी? गुरु नानक, यू नो माय नेम. गुरु नानक. आता गुरु नानक कोणाचं नाव आहे? जो ऑदर म्हणून किंवा जो क्लायंट म्हणून आहे ना, त्याचं नाव आहे. आता त्याने त्या डायरेक्ट ॲस्ट्रोलॉजरने डायरेक्ट त्याचं नाव घेतलेलं आहे. यू नो माय नेम द अदर सेड, टेकन अ बॅक. आश्चर्य. टेकन अ बॅक म्हणजे अबॅक म्हणजे काय? आश्चर्यचकित होत तो बोलला. तुला माझं नाव माहिती आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. गुरु नानक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. ॲज आय नो ऑल अदर थिंग, मला जसं काही सगळ्या गोष्टी माहिती आहेत गुरु नानक, तशाच पद्धतीने मला माझा काळजीपूर्वक ऐक. व्हॉट आय से टू, मी तुला काय जे सांगतोय ते माझं काळजीपूर्वक. युअर विलेज इज 2 days. तुझं जे खेडगाव आहे ते काय आहे? 2 दिवसाच्या प्रवासावर आहे. जर्नी ड्यू नॉर्थ, कुठल्या दिशेला? उत्तरेला. ऑफ दिस टाउन, त्या खेड्याच्या उत्तरेच्या दिशेला तुझं गाव आहे प्रवासावर. ते पण किती? 2 दिवसाचं आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि तसाच माघारी जा. आय सी वन्स अगेन ग्रेटर डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. आणि आय सी, आणि मी पुन्हा एकदा बघतोय. वन्स अगेन म्हणजे काय? पुन्हा एकदा बघतोय. काय? ग्रेटर डेंजर, खूप काही मोठा धोका बघतोय. टू युअर लाईफ, तुझ्या आयुष्यामध्ये. इफ यू गो फ्रॉम होम,
जर तू घराच्या असाच बाहेर पडलास तर तुला कुठंतरी खूप काही मोठा धोका त्या ठिकाणी दिसतो आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ अ स्कॅर अँड ॲश हेल्ड. त्याने काय केलं, ही टूक आउट अ पिंच ऑफ अ स्कॅर ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्याने काय केलं, पिंच म्हणजे काय चिमूटभर. आता त्याने काय केलं, एक चिमूटभर त्याचे काय केलं, स्कॅर घेतलं, म्हणजे ते पवित्र भस्म ज्याला म्हणतो. स्केअर ॲश म्हणजे काय भस्म, आणि स्केअर म्हणजे काय पवित्र. त्याने त्याच्या हातात काहीतरी पवित्र भस्म घेतलं अँड हेल्ड इट टू हिम, आणि त्याच्या हातात ठेवलं. अँड रब इट ऑन युअर फॉरहेड अँड गो होम. आणि त्याने काय केलं, रब केलं म्हणजे त्याने काय केलं, फासलं. इट ऑन युअर फॉरहेड अँड गो होम. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. साऊथवर्ड म्हणजे काय, त्या ठिकाणी दक्षिणेला जाऊ नको तू, आणि कधीच त्या दक्षिणेकडे तू प्रवास करायला जाऊ नको. अँड यू विल लाईव्ह टू बी 100. अँड यू विल लाईव्ह टू बी 100. आणि जर असं केलं तर तू किती वर्ष जगशील, 100 वर्ष जगशील, असं तो त्या ठिकाणी म्हणतोय मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे बघा, व्हाय शूड आय लिव्ह होम अगेन. तर त्या ठिकाणी ऑदर्स म्हणतोय, व्हाय शूड आय लिव्ह होम अगेन. मी का म्हणून पुन्हा परत माघारी जायचं. द ऑदर सेड. तो परत म्हणाला, कशा पद्धतीने, रिफ्लेक्टिव्हली, विचार करीत म्हणाला. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मीट हिम. तो म्हणतोय की मी का म्हणून जायचं, तर तो पण विचार करत म्हणतो, आय एज ओनली गोईंग अवे नाऊ. आता मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अँड देन टू लुक म्हणजे काय, शोधणे. टू लुक फॉर म्हणजे काय, शोधात असणे. मी त्याच्या शोधात होतो. अँड चोक आउट हिज लाईफ इफ आय मीट हिम. आणि त्याने काय, मी अशा हिशोबाने आलो होतो की जोपर्यंत मी त्याचा बळी घेत नाही तोपर्यंत मी इथून परत जाणार नाही. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. आणि त्याने काय केले, त्याचे शूक म्हणजे काय, मान हलवणे. शूक हिज हेड, त्याने त्याची मान हलवली. कशा पद्धतीने, रिग्रेटफुली, खेदाने त्याने त्याची मान हलवली. ही हॅज एस्कॅप माय हँड्स. आणि तो काय केला, एस्कॅप झाला, निसटला. कुठून, माय हँड्स, माझ्या हातातून त्या ठिकाणी तो काय झाला, एस्कॅप झाला, असं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आय होप ॲट लिस्ट ही डेड ॲज अ डिझर्व. आणि मला अपेक्षा आहे किंवा मला आशा आहे, काय, ॲट लिस्ट म्हणजे काय, कमीत कमी, ही डेड ॲज ही डिझर्व म्हणजे काय, त्याच्या लायकीप्रमाणे. आणि मला अपेक्षा आहे की त्याचं ज्या ठिकाणी जर मृत्यू झाला असेल तो निश्चितच त्याच्या लायकीप्रमाणे झाला असावा. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि हो, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, ही वॉज अ क्रश अंडर अ लॉरी. तो काय झाला, चिरडला गेला. क्रश म्हणजे काय, चिरडला जाणे. कुठं, अंडर अ लॉरी म्हणजे खूप काही मोठी जी काही ट्रक असेल किंवा मोठी जी गाडी असेल त्या गाडीच्या खाली, वाहनाच्या खाली तो काय गेला, चिरडला गेला. आणि तुझं जसा विचार करतोय तशाच पद्धतीने त्याच्या लायकीप्रमाणे त्याला मृत्यू भेटला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि ज्यावेळेस त्या अदर म्हणजे क्लायंटने ज्यावेळेस हे लुक ग्रॅटिफाईड, त्याच्या चेहऱ्यावर काय, ते हे ऐकून त्याला काय दिसत होतं, त्याच्यावर ग्रॅटिफाईड म्हणजे आनंद दिसत होता. पुढे बघा मित्रांनो, द फेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट डेम इन टू हिज बॅग. द प्लेस वॉज अ डिझर्टेड. आता त्या ठिकाणी काय झालं होतं, डिझर्टेड म्हणजे काय, सुनसान होणे. ती जी जागा होती ती काय झाली होती, सुनसान झाली होती. बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिकअप हिज आर्टिकल्स. आणि त्यावेळेस त्या ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं, त्याची ती जे काही पिकअप केलं म्हणजे काय, गोळा केलं, काय, हिज आर्टिकल म्हणजे काय, या ठिकाणी साहित्य आलं मित्रांनो. तर त्याने त्याचे जे काही साहित्य होतं ते सगळं काय केलं, त्या ठिकाणी आवरलं केलं. कारण की काय, ते जे प्लेस होतं आता ते जवळपास सुनसान झालं होतं. आणि त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरकडचा जो हा ऑदर्स म्हणून, क्लायंट म्हणून जो आला होता, हा जवळपास शेवटचाच कस्टमर त्या ठिकाणी आलेला होता. अँड पुट डेम इन टू हिज बॅग. आणि त्याने काय केलं, त्याला त्याच्या बॅगेमध्ये ठेवलं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. ग्रीन शाफ्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणी जे काही हिरवीगार जे काही किरण होते ते त्या ठिकाणी काय होते, गॉन, नाहीसे झाले होते. ऑल्सो गॉन म्हणजे सुद्धा नाहीसे झाले होते. लिव्हिंग द प्लेस इन अ डार्कनेस अँड सायलेन्स. आणि ती लिव्हिंग द प्लेस, ती जी जागा होती काय होती, इन अ डार्कनेस. ती जागा म्हणजे आपण तरी म्हणतो की ती जागा पूर्ण अंधारात बुडून गेलेली होती किंवा ती अंधारात चालली गेलेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर्स अ हँडफुल ऑफ कॉईन्स.
आणि त्या ठिकाणी काय केलं, द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग ॲस्ट्रोलॉजर हँडफुल ऑफ कॉइन्स. आणि तो जो स्ट्रेंजर होता, जो अनोळखी माणूस होता, तो काय केला, चालला गेला कुठं, त्या रात्रीच्या अंधारामध्ये. आणि आफ्टर गिविंग काय, त्याच्या हातात, ॲस्ट्रोलॉजरच्या हातामध्ये मुठभर जे काय, हँडफुल म्हणजे काय, मुठभर जे काही कॉइन्स होते ते त्यांनी त्याच्या हातात ठेवले आणि तो चालला गेला. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम. आणि त्यावेळेस काय होतं, नियरली म्हणजे काय, जवळपास, मिडनाईट म्हणजे काय, मध्यरात्र, जवळपास मध्यरात्र होती. केव्हा, वेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम, ज्यावेळेस ॲस्ट्रोलॉजर म्हणजे तो काही ज्योतिषी होता, तो ज्योतिषी ज्या ठिकाणी पोचला घरी, त्यावेळेस जवळपास मध्यरात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. आणि त्याची बायको काय करत होती, त्याची वाट बघत होती. ॲट द डोअर, दरवाजावर उभं राहून त्याची बायको त्याची वाट बघत होती. अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि काय तिने काय केलं, डिमांड म्हणजे मागितलं काय, ॲन एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय, स्पष्टीकरण. म्हणजे निश्चितच मित्रांनो, एवढा मध्यरात्रीचा जर त्याला वेळ झाला असेल तर त्याची बाई त्याच्याकडून काय करत होते, विचारणा करत होती की एवढा उशीर का म्हणून झाला असावा. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड, काउंट डेम, वन मॅन गेव ऑल दॅट. ही फ्लंग म्हणजे काय, त्याने त्याच्या हातात नाणे टाकले किंवा उडवले. द कॉइन्स ॲट हर हँड, ते तिच्या बाईच्या हातात किंवा त्याच्या मिसेसच्या हातात त्याने त्याचे कॉइन्स धुडकावले किंवा उडवले. अँड सेड, आणि म्हणाला, काउंट डेम, आणि त्यांना मोज, वन मॅन गेव ऑल दॅट, आणि हे सगळं काही एका माणसाने मला दिलेलं आहे. 12 अँड हाफ आनाज, 12 अँड हाफ आनाज म्हणजे 12.5 आना मित्रांनो, 12 आणि अर्धा म्हणजे 12.5 आणे. शी सेड, ती म्हणाली काउंटिंग करत. शी वॉज ओव्हरजॉय, तिला काय झाला होता, ओव्हरजॉय म्हणजे काय, खूप आनंद झाला होता, परमानंद झाला होता, खूप काही मोठा आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जॅगरीज अँड कोकोनट्स टुमारो. ती काय म्हणते, मी आता काय करू शकते, म्हणजे त्या ठिकाणी जॅगरी म्हणजे याला गुड म्हणतो आणि कोकोनट म्हणजे काय, खोबरं. मी उद्या काय गुड आणि खोबरं घेऊन आणू शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर अ स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि ते जे मुलं होते आपले, ते काय करत होते, विचारणा करत होते कशासाठी, ज्याला गोडधोड किंवा मिठाईसाठी, काहीतरी गोड खाण्यासाठीची ते विचारणा करत होते. केव्हापासून, सो मेनी डेज नाव, आणि खूप काही दिवसांपासून ते मुलं आपले काय करत होते, गोड काहीतरी खाण्याची इच्छा व्यक्त करत होते. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि मी काय करते, तयारी करते. आय विल प्रिपेअर, तयारी करेल कशासाठी, सम नाईस स्टफ, ज्याला काहीतरी छान पदार्थ म्हणतो. स्टफ म्हणजे काय, पदार्थ, काहीतरी छान पदार्थ करण्यासाठी मी त्यांच्यासाठी तयारी करते. द स्वाईन हॅज चिटेड मी. स्वाईन म्हणजे काय, आता या ठिकाणी डुक्कर. द स्वाईन हॅज चिटेड मी, त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपीज सेड द ॲस्ट्रोलॉजर. त्याने मला प्रॉमिस केलं होतं काय, अ रुपीज, 1 रुपयाचं त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं, सेड ॲस्ट्रोलॉजर. शी लुक अप ॲट हिम, काय, शी लुक अप ॲट हिम, यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. आता ती जी होती, शी लुक अप ॲट हिम, त्याने मला त्याची जी मिसेस होती ती त्याच्याकडे काय करत होती, बघत होती. यू लुक वरीड म्हणजे काय, काळजीत असणे. तर तुम्ही काहीतरी काळजीत दिसत आहात. व्हॉट इज रॉंग, काय चुकीचं घडलंय, अशी ती त्याची मिसेस त्याला विचारणा करू लागली. मित्रांनो, पेज नंबर 7 बघा. आता नथिंग, काहीच नाही, ॲस्ट्रोलॉजरने उत्तर दिलं. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्यॉल, काय, आफ्टर डिनर सिटिंग इन द फॉल म्हणजे काय, ज्याला आपण खाट म्हणतो मित्रांनो. जेवण झाल्यानंतर तो कुठं बसलेला होता, खाटेवर बसला होता. ही टोल्ड हर, तो तिला म्हणाला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. डू यू नो, तुला माहिती आहे का, अ ग्रेट लोड म्हणजे खूप मोठं ओझं, इज गॉन म्हणजे गेलं, फ्रॉम मी टुडे, माझ्यावरचं जे काही खूप मोठं ओझं होतं ना, ते आज गेलेलं आहे. काय म्हणतोय बघा, इथून खरा मित्रांनो क्लायमॅक्स झालेला आहे. या स्टोरीमध्ये खरा क्लायमॅक्स काय, तो या पॅराग्राफमध्ये आलेला आहे. आय थॉट, मला वाटत होतं, आय हॅड द ब्लड ऑफ द मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस इयर. आणि इतक्या वर्षापासून मला असं वाटत होतं, काय वाटत होतं, आय हॅड द ब्लड ऑफ द मॅन, माझे हात जे काही आहेत ते काय कोणाच्या तरी रक्ताने माखलेले आहेत किंवा कोणाच्या तरी खून मी केलेला आहे असं मला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन वाय आय रन अवे फ्रॉम होम, सेटल हिअर अँड मॅरिड यू, ही इज अ लाईव्ह. आणि तेच हे कारण होतं, दॅट्स वॉज द रिझन, हेच ते कारण होतं काय, वाय आय रॅन अवे फ्रॉम होम, आणि मी का म्हणून या घरातून, माझ्या घरातून पडून आलो आहे, ते हेच कारण होतं. आणि इथंच सेटल झालो, इथंच स्थित झालो. अँड मॅरिड यू, आणि मी तुझ्याशी लग्न केलं. आणि जे कारण होतं तो जिवंत होता. ही इज अलाइव्ह. शी गॅस्प्स, ही ट्राय टू किल हिम, त्याने ती विचारते त्याला, कशी विचारते, गॅस म्हणजे काय, धास्तावून विचारते. यू ट्राय
टू किल हिम, तू त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यस, इन अवर व्हिलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर, ज्यावेळेस मी काय होतो, मूर्ख किंवा असा वायफळ तरुण होतो. वी ड्रँक, काय आम्ही प्यालेलो होतो. आणि काय म्हणतो तो, ग्रॅम्बल अँड क्वारल बॅडली वन डे, आणि आम्ही काय केलं, एका ठिकाणी जमलेलो होतो आणि काय ठिकाणी, त्या ठिकाणी जमलेलं असताना प्यालेलो असताना आम्ही एकमेकांच्या मध्ये काय झालं, क्वारल झालं, खूप काही मोठं भांडण झालं. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ, टाइम इज टू स्लीप ही सेड, आणि का म्हणून मी आता याचा विचार करतो आहे, झोपण्याची वेळ झाली आहे, तो असं म्हणाला. आणि इव्हनिंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ टू द पॉयल, आणि त्या ठिकाणी त्याने लोळत त्याला स्वतःला त्या ठिकाणी त्याच्या पॉयलवर म्हणजे काठीवर स्वतःला काय केलं, लोळून दिलं. आणि अशा पद्धतीने मित्रांनो जो तो ॲस्ट्रोलॉजर होता, ॲस्ट्रोलॉजर तो घरातून बाहेर निघून गेलेला होता. तर त्याचं एक रिझन होतं की त्याच्या गावात त्या ज्या व्यक्तीशी त्याची झटापट झाली होती प्याल्यानंतर, तो झटापटी केलेला व्यक्तीच आज त्याच्या आयुष्यात समोर येऊन ठेपलेला होता. परंतु त्या ॲस्ट्रोलॉजरला तो ओळखू शकला नाही, कारण की त्याचा जो पेहराव होता, त्याची जी दाढी वाढलेली होती, मिशा वाढलेला होता, त्याचा जो पगडी बांधलेली होती, त्या पेहरावामध्ये त्याला तो ओळखू शकला नाही. परंतु ॲस्ट्रोलॉजरने त्या गुरु नानकला निश्चितच ओळखून घेतलं, आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या आयुष्यातल्या ज्या आणि त्या सगळ्या काही गोष्टी ॲक्युरेट सांगितल्या. परंतु ॲस्ट्रोलॉजरजवळ जी कला होती बोलण्याची, त्या कलामुळे तो त्यातून निसटून गेला. अशा पद्धतीने मित्रांनो हा जो तुमचा पाठ होता द ॲस्ट्रोलॉजर्स डे, हा R.K. नारायण यांच्याकडून लिहिला गेला आहे. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी इथंच थांबूया. याच्यानंतरचा पुढचा भाग जो ब्रेनस्टॉर्मिंगचा असणार आहे तो आपण निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. तो पुढचा व्हिडिओची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला फ्युचरमध्ये नोटिफिकेशन देत असेल. मित्रांनो धन्यवाद.